नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत मित्रांनो. बघा आता आपली पूर्वपरीक्षा या ठिकाणी आलेली आहे. बघा 14 जूनला होणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आणि जो सर्वांना म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा जो हा विषय आहे. बघा या ठिकाणी आपण पाहणार आहोत जिओग्राफी म्हणजे भूगोल विषयामध्ये जे महाराष्ट्र भूगोलाचे प्रश्न असतात. बघा महाराष्ट्र भूगोलाला जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर या ठिकाणी बघा थोडं एक प्रश्नांच्या माध्यमातून टॉपिक या ठिकाणी आपण क्लिअर करणार आहोत मित्रांनो. तर मिनिमम 1 ते 2 व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल, ठीक आहे, त्यामध्ये प्राकृतिक भूगोल असेल किंवा लोकसंख्या असेल, ठीक आहे, तर सर्व महत्त्वाचे टॉपिक आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. बघा ठीक आहे, म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 दोनच व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रश्नांच्या माध्यमातून बघूया मित्रांनो. ठीक आहे, तर बघा प्रश्नांच्या माध्यमातून सांगण्याच्या मागचं एक रिझन असं आहे बघा की प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, मग आता तो प्रश्न तर सॉल्व्ह करूच, परंतु त्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे की सह्याद्री पर्वत आहे, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आहे किंवा महाराष्ट्रातील पठार आहे, महाराष्ट्रातील जे प्रमुख जलविभाजक पर्वतरांग आहे सह्याद्री पर्वत, ठीक आहे, त्याच्या उपडोंगर रांगा असेल, महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या डोंगर रांगा असेल, ठीक आहे, किंवा जे काही असेल बघा, तर त्या संदर्भात संपूर्ण इत्यंभूत माहिती या ठिकाणी आपण नकाशाच्या माध्यमातून बघूया. आणि तुम्हाला शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे बघा मित्रांनो. संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल नकाशाच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रश्न, प्रत्येक कन्सेप्ट हा मॅपच्या माध्यमातून या ठिकाणी आपण डिकोड करूया. बघा ठीक आहे, चला पहा. तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघूया जिओग्राफी. आणि जिओग्राफीमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, ठीक आहे, आणि ते प्रश्न ॲज इट इज रिपीट सुद्धा होऊ शकणार आहे बघा एक्झाममध्ये. ठीक आहे, यामध्ये काही प्रश्न PYQs आहेत, काही प्रश्न संभाव्य सुद्धा आहेत बघा मित्रांनो. आणि प्रश्नांच्या माध्यमातून घेऊया आपण या ठिकाणी कन्सेप्ट. बघा ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आपल्याला दिसतो आहे पहिलाच प्रश्न. बघा मी प्रश्न वाचल्याच्या नंतर तुम्हाला मिनिमम 5 ते 10 सेकंद वेळ देणार आहे, म्हणजे तुम्ही स्वतः या ठिकाणी आन्सर सांगायचा आहे बघा. आणि सर्वांनी आन्सर कमेंटमध्ये सांगत चला बघा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 त्याचा आन्सर, ठीक आहे, सांगायचं बघा सर्वांनी. ठीक आहे, आणि मित्रांनो बघा आता हा व्हिडिओ थोडा एक लेंदी होणार आहे, तर शेवटपर्यंत सर्वांनी बघायचा. दुसरी गोष्ट बघा, व्हिडिओ जर आवडला असेल ना तर सर्वांनी काय करायचं, लाईक करायचं, सोबत चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं बघा. ठीक आहे, चालेल. तर बघा मित्रांनो या ठिकाणी दिसते आपल्याला की योग्य जोड्या जुळवायच्या आहे. गट अ आणि गट ब असे 2 गट दिलेले आहे. एकीकडे आहे कोकण पठार सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग, सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग, आणि एकीकडे दिलेलं आहे बघा की काय आहे की महाराष्ट्राचं हवामान कसं आहे बघा. तर उष्ण कोरडे व विषम हवामान, पर्जन्य छायेचा प्रदेश, उष्ण दमट व सम हवामान. ठीक आहे, आणि ऑप्शन खाली दिलेले आहेत बघा. ठीक आहे, तर सर्वांनी व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. 5 ते 10 सेकंद तुम्हाला या ठिकाणी मिनिमम दिल्या जाईल बघा. ठीक आहे, तर तेवढं एक आन्सरसाठी तुम्हाला वेळ मिनिमम दिल्या जाईल. चला तर बघूया मित्रांनो, पहा या ठिकाणी करेक्ट उत्तर काय यायला पाहिजे बघा. ठीक आहे, बघा उष्ण दमट व सम हवामान कुठे येते, कोकणला येते, पठारला येते, सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला येते. ठीक आहे, चला त्यानंतर बघा पठार म्हटलेलं आहे, तर पठारावर कोणता भाग येतो बघा. ठीक आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश येतो, उष्ण कोरडे हवामान येते, कोणतं येते बघा, आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग आहे. ठीक आहे, चला तर बघूया मित्रांनो, पहा या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करायची आहे बघा आपल्याला मित्रांनो. आणि कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे, या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा मॅप, आणि मॅपच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण क्लिअर करूया. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी दिसेल मित्रांनो, बघा आता या ठिकाणी बघा आपल्याला दिसतो आहे की महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 30,77,13 ज्याला आपण काय म्हणतो 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राच्या आपण जर पाहिलं पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर, उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर. ठीक आहे, हे सर्व तुमचं झालेलं असेलच, मी त्यावर डिस्कशन करणारच नाही बघा. ठीक आहे, आपल्याला अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स घेऊन या ठिकाणी आपल्याला चालायचं आहे बघा. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये जो प्रमुख जलविभाजक आहे बघा मित्रांनो, त्याला आपण काय म्हटलेलं आहे तर सह्याद्री पर्वत. या सह्याद्री पर्वताची उत्तरेकडे जर आपण पाहिलं तर रुंदी जास्त आहे, दक्षिणेकडे रुंदी काय होते महाराष्ट्रामध्ये कमी होते बघा मित्रांनो. तर याला आपण काय म्हटलंय बघा तर सह्याद्री पर्वत. बघा काय म्हटलेलं आहे सह्याद्री पर्वत, सह्याद्री. चला क्लिअर, तर हा आहे महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत. त्यानंतर याला बघा मित्रांनो काय म्हणतो आपण तर कोकण किनारपट्टी म्हणतो बघा. काय म्हणतात त्याला कोकण किनारपट्टी. आणि या ठिकाणी बघा महाराष्ट्राचे पठार. ठीक आहे, प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला नकाशामध्ये टाकूनच सांगणार आहे बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात पाहता येईल व्यवस्थित, आणि व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे बारकाईने. ओके, आणि बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेला, ठीक आहे, इथं जेव्हा आपण पाहतो तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला आपल्याला या ठिकाणी एक बघा अरबी समुद्र पाहायला मिळतो. ठीक आहे, हिंद महासागराची एक उपशाखा, ठीक आहे, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे तर अरबी समुद्र असं म्हटलेलं आहे, अरबी समुद्र. ठीक आहे, तर बघा हा आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक. बघा काय दिलेलं आहे तर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, बरोबर आहे. आता यामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे की महाराष्ट्राचं हवामान कसं आहे बघा. ठीक आहे, तर महाराष्ट्राचं हवामान आपल्याला पाहता येईल मित्रांनो बघा. तर
सर्वात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्राचं हवामान पाहण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाऊस कसा पडतो हे महत्त्वाचं आहे. थोडं इन शॉर्टमध्ये घेतो बघा, कारण पावसाचा प्रश्न मी पुढे ॲड केलेला आहे. महाराष्ट्रातील पर्जन्य कशा पद्धतीचं आहे, ठीक आहे. इन शॉर्टमध्ये बघूया. जेव्हा आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्राहून वाहत येणारे जे काही बाष्पयुक्त वारे आहे, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, नैऋत्य मोसमी वारे. तर नैऋत्य मोसमी वारे जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतात, तर महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिले कुठे येतात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी काय, तर ज्याला आपण काय म्हटलंय, मान्सूनचा स्फोट असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, मान्सूनचा स्फोट असं म्हणतात. तर मान्सूनचा स्फोट म्हणजे काय मित्रांनो, काय तर या ठिकाणी बघा, सिंधुदुर्गमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी जे पर्वतरांगा आपल्याला दिसतात, ठीक आहे, तिन्ही बाजूने पर्वतरांगा दिसतात आणि त्या ठिकाणी हे वारे अडकून खूप जास्त काय देतात, तर पाऊस देतात. ओके. आणि मित्रांनो बघा, आणि नंतर धीरे धीरे काय होतात, तर हे थोडंसं दक्षिण कोकणातून उत्तर कोकणाकडे हे वारे वाहतात. बरोबर आहे, ठीक आहे. आता बघा काय झालेलं आहे की या कन्सेप्टवरून तुमच्या लक्षात येईल, महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. बरोबर आहे. कारण काय, तर हे वारे सह्याद्री पर्वत रांगेला अडतात. बरोबर आहे. आणि या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस देतात बघा, ठीक आहे. याला आपण काय म्हटलं आहे, प्रतिरोध पर्जन्य असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. आणि बघा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला अरबी समुद्र लागलेला आहे बघा मित्रांनो. त्यामुळे इथं हवामान कसं राहणार आहे बघा, दमट. बघा कसं राहणार आहे, तर दमट हवामान राहणार आहे बघा, ठीक आहे. बघा आपण पाहतो ना, ज्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो ना, म्हणजे ऑक्टोबर हिटमध्ये आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथं कोकण किनारपट्टीमध्ये वर्षभर तापमान कसं असते बघा, दमट तापमान असते बघा, ठीक आहे. मग आता दमट तापमान या कन्सेप्टवरून तुमच्या लक्षात येईल बघा, दमट शब्द एकाच ठिकाणी तुम्हाला दिसते आहे बघा, ठीक आहे. म्हणजे उष्ण कटिबंधामध्ये तर प्रदेश आहेच आपला. महाराष्ट्र कशामध्ये येतो, उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये येतो बघा. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेला आहे, त्यामुळे दक्षिण भारत हा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये, उत्तर भारत हा समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये येतो. बरोबर आहे. तर बघा, मग आता कोकण जर म्हटलं तर कोकणला काय लागेल बघा, दमट. कोणतं वातावरण, उष्ण, दमट आणि सम हवामान बघा, ठीक आहे. म्हणजे काय येणार आहे, अ ला ऑप्शन नंबर 3. आता अ ला ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी दोन ऑप्शनमध्ये आहे, अ ला ऑप्शन नंबर 3, अ ला ऑप्शन नंबर 3. म्हणजे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 लगेच इलिमिनेट करायचा आहे बघा. सोबत सोबत बघा, प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा, ऑप्शन इलिमिनेट मेथड काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो, ठीक आहे. चला पहा, आता बघूया पठार आणि सह्याद्री पर्वत, ठीक आहे. स्टेप बाय स्टेप सर्व या ठिकाणी क्लिअर करूया बघा. एक मिनिट. चला, ओके. तर बघा, आता जेव्हा आपण पाहतो, हे झालं कोकणाबद्दल. कोकणामध्ये हवामान कसं आहे, उष्ण, दमट आणि सम. त्यानंतर बघा मित्रांनो काय झालं की जेव्हा सह्याद्री पर्वतरांग आणि कोकण किनारपट्टी, तर कोकण किनारपट्टीमधून बाष्पयुक्त वारे जेव्हा सह्याद्री पर्वताला ओलांडतात, जेव्हा सह्याद्री पर्वताला काय करतात, ओलांडतात, तर हे वारे पुढे जातात. मित्रांनो एक कन्सेप्ट सांगतो, तेवढी कन्सेप्ट फक्त सर्वांनी लक्षात ठेवा. असं पकडा की आपल्या घराचं बांधकाम चालू आहे आणि हे आपल्या घराची भिंत आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही या ठिकाणी काय आहात, उभा आहात. बरोबर आहे. आणि आपण बघा, आपण आपलं घर बांधणं चालू आहे, आपण पैपाने पाणी मारतो ना असं. बरोबर आहे. तर मग असं समजा की हा पाईप तुमच्या हाती आहे बघा, आणि पैपाने तुम्ही पाणी मारत आहात. मग आपण काय करतो की या भिंतीला पाणी देऊन राहिलेलं आहो, ठीक आहे. आपण मग काय करतो बघा, या जेव्हा काठावर हे पाणी लागते, म्हणजे पैपाचं पाणी या भिंतीच्या काठावर लागल्याच्या नंतर अशा प्रकारचं उडते. माहिती आहे का तुम्हाला, पहा एकदम सिंपल कन्सेप्ट आहे बघा. अशा प्रकारचं फवाऱ्यासारखं काय होते, उडते. मग आपण जाणून बुजून त्या ठिकाणी पाणी मारतो. बरोबर आहे. मग आता बघा, हे पाणी असं मारल्याच्या नंतर काय होणार आहे, तर हे डायरेक्ट इकडे जाणार. इथं पडते का, हा जो एरिया आहे या ठिकाणी पाणी पडते का, नाही. ते पाणी फवाऱ्यासारखं उडून पुढे जाते. सेम कन्सेप्ट आहे महाराष्ट्रातील पर्जन्याबद्दल बघा. येत्या लक्षात. म्हणजे काय झालं की हा जो सह्याद्री पर्वत म्हणजे भिंत, आणि या भिंतीला हे वारे अडून पुढे जातात, म्हणून त्यामुळे हा जो प्रदेश या ठिकाणी तयार होतो. आता सह्याद्री पर्वताचा पूर्वेकडचा भाग बघा, कोणता, तर सह्याद्री पर्वताचा पूर्वेकडचा भाग कशाचा, पर्जन्य छायेचा भाग. म्हणजे काय, तर पर्जन्याची फक्त काय पडलेली आहे, सावली पडलेली आहे, म्हणून याला काय म्हणतात, पर्जन्य छायेचा भाग. बघा येऊन आलं सर्वांच्या लक्षात, पर्जन्य छायेचा भाग. कारण काय, तर पर्वताला हे वारे जेव्हा पुढे जातात, बरोबर, टक्कर मारून, तर त्यावेळेस काय होतात, या ठिकाणी पर्जन्याची सावली पडते बघा, म्हणून त्याला पर्जन्य छायेचा भाग म्हटलेला आहे. मग पर्जन्य छायेचा भाग म्हटलं तर कुठे येणार, सह्याद्री पर्वताच्या पूर्व दिशेला. बघा येऊन आलं लक्षात. म्हणजे काय होणार, पर्जन्य छायेचा प्रदेश कुठं, तर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भाग, याला म्हणतात पर्जन्य छायेचा भाग. बघा येऊन आलेला आहे. कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे बघा मित्रांनो आपल्याला. बघा काय येत आहे, क ला काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2. क ला ऑप्शन नंबर 2 बघा दिसेल तुम्हाला, अ ब क. तर बघा क ला ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी दिसून राहिलेलं तुम्हाला. क ला ऑप्शन नंबर 2 संपलं. बघा डायरेक्ट तुमचं उत्तर निघालं बघा. आता 2 मध्ये 3 घेतलं होतं आपण, परंतु इथं
एक नंबरचा ऑप्शन आहे, चालेल का? नाही, त्यामुळे ऑप्शन 2 सुद्धा कट होईल. बघा 2 स्टेटमेंटवरूनच तुमचा आन्सर निघालेला आहे, सोबत कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होत आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे, तर मग सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागामध्ये पर्जन्य छायाचा प्रदेश आहे, बरोबर आहे. आणि राहिलं कोणतं पठार, तर महाराष्ट्राचं पठार आपण पाहतो, पठाराने महाराष्ट्राचा जवळपास 90 ते 92% भाग याने व्यापलेला आहे महाराष्ट्र पठाराने, बरोबर आहे. आणि महाराष्ट्र पठारावर कोणत्या प्रकारचं हवामान, तर उष्ण, कोरडं आणि विषम स्वरूपाचं हवामान तुम्हाला पाहायला मिळते. बघा येऊन आलेला आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या हवामानावरील पहिलाच प्रश्न पाहिला. आणि या ठिकाणी जो तुम्हाला मॅप पाहायला मिळून राहिलेला आहे बघा, तर या मॅपमध्ये काही गोष्टी क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. आणि हा अतिशय छोटासा प्रश्न होता, परंतु तुम्हाला मॅपमध्ये सांगण्याच्या मागचं कारण काय, तर इथं दिलेली आहे बघा कन्सेप्ट, ठीक आहे. तर ही कन्सेप्ट मला तुम्हाला सांगायची होती, ठीक आहे. आणि यावरच डिपेंडेड आहे बघा महाराष्ट्रातील वनसंपदा, ठीक आहे, किंवा वनप्रणाली, महाराष्ट्रातील मृदा, ठीक आहे, किंवा महाराष्ट्रामधील मुख्य पिके, ठीक आहे. तर हे सर्व डिपेंडेड कशावर आहे, तर महाराष्ट्रामध्ये जे मान्सून वारे येतात, नैऋत्य मान्सून वारे येतात, ठीक आहे. तर हा जो पर्वत तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे, सह्याद्री पर्वत, तर सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राच्या हवामानावर मुख्यत्वे कशा प्रकारे परिणाम टाकतो, ठीक आहे. तर हे कन्सेप्ट आहे बघा, क्लिअर येत आहे. चला बघूया दुसरा प्रश्न मित्रांनो. चला पहा, तर काय उत्तर येणार आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये करेक्ट उत्तर येणार आहे बघा, ठीक आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे बघा, महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा म्हणते बघा, ठीक आहे. बघा काय म्हटलंय, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा अजिंठा आणि महादेव डोंगर रांग. बघा एकदम कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे बघा, ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताच्या उपडोंगर रांगा म्हणतात त्यांना, तर काय म्हटलंय, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायचा आहे बघा, ठीक आहे. आणि याला आपण इथंच घेऊया मित्रांनो, ठीक आहे, चालेल. बघा सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे मित्रांनो, म्हणजे एकदा ही कन्सेप्ट तुम्ही नेहमीसाठी क्लिअर करा, म्हणजे यामध्ये येतात दरवर्षी प्रश्न या कन्सेप्टवर येतात बघा. आणि हा आहे बघा आपला महाराष्ट्र, चला क्लिअर. आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे, ठीक आहे, पश्चिमेला कोणता पर्वत आहे, हे सर्व क्लिअर करूया. तर बघा महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत येतो बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट इथं तुमच्या लक्षात ठेवायचं, तर हा आहे सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या फक्त 4 जिल्ह्यांमध्ये दिसेल तुम्हाला. तो म्हणजे कोणता, तर नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी सातपुडा पर्वताला काय म्हणतात, तोरणमाळ. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये त्याला काय म्हणतात, तर गाविलगड असं म्हणतात बघा, ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वत आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला, पण त्यामध्ये सुद्धा त्याला नाव दिलेलं आहे बघा, ठीक आहे. तर काय म्हटलेलं आहे, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये तोरणमाळ आणि अमरावतीमध्ये काय म्हटलं आहे, गाविलगड. तर हा लक्षात ठेवायचा मित्रांनो, कोणता पर्वत आहे, तर सातपुडा पर्वत. बघा येऊन आलेला आहे सातपुडा पर्वत. त्यानंतर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे बघा मित्रांनो, हा कोणता येतो, तर हा आहे सह्याद्री पर्वत. बघा लक्षात ठेवायचं, सह्याद्री पर्वत, सह्याद्री. चला येऊन आल्या सर्वांच्या लक्षात सह्याद्री. आता या सह्याद्री पर्वताच्या काही उपडोंगर रांगा आहेत, तर ते सुद्धा लक्षात ठेवा. तर सह्याद्री पर्वताच्या उपडोंगर रांगा कोणत्या आहेत बघा, तर धुळे, नंदुरबार, नाशिक पासून कोणता येतो बघा, सातमाळ. बघा कोणता शब्द आहे, सातमाळ, सातमाळ, बरोबर आहे. त्यानंतर आहे अजिंठा डोंगर रांग, सातमाळ आणि अजिंठा डोंगर रांग. चला येऊन आलं लक्षात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची कोणती येते बघा, हरिश्चंद्र. बघा काय म्हटलेलं आहे, हरिश्चंद्र डोंगर रांग. आणि नंतर कोणती येते, बालाघाट डोंगर रांग, बालाघाट डोंगर रांग. चला येऊन आलं लक्षात. आणि त्यानंतर बघा शंभू महादेव डोंगर रांग, ही कर्नाटकमध्ये सुद्धा गेलेली आहे बघा. तर काय म्हटलेलं आहे, शंभू महादेव डोंगर रांग. चला येऊन आलं लक्षात. तर महाराष्ट्रामधील मुख्य डोंगर रांगा आणि उपडोंगर रांगा हा तुम्हाला क्रम दिसून आलेला असेल. तर बघा इथं तुम्हाला पाहता येईल मित्रांनो, बघा महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा म्हणते. मग सर्वात दक्षिणेकडे कोणता आहे, शंभू महादेव. काय म्हटलेलं आहे, शंभू महादेव. तर मग सर्वात पहिले कोणतं येईल, महादेव, म्हणजे क. बघा क नंबरचं पहिले येणार, क नंबरचं पहिले येणार, म्हणजे अ आणि ब, ठीक आहे, येणार का, नाही. म्हणजे ऑप्शन 2 आणि 4 मध्ये पुन्हा आपलं उत्तर आहे. आता शंभू महादेवाच्या नंतर काय, हरिश्चंद्र बालाघाट. शंभू महादेवाच्या नंतर हरिश्चंद्र बालाघाट म्हणजे काय लागेल, अ लागेल बघा, ठीक आहे. म्हणजे क च्या नंतर काय पाहिजे आपल्याला, अ. बघा इथं क च्या नंतर ब दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर हा रॉंग येणार आहे. आणि त्यानंतर बघा हरिश्चंद्र बालाघाटच्या नंतर सातमाळा अजिंठा म्हणजे काय येणार आहे, ब. सर्वात शेवटी काय येणार, ब. म्हणजे उत्तर आपलं या ठिकाणी रेडी झालेलं आहे बघा, ठीक आहे. ऑप्शन नंबर काय येणार आहे, 2 मध्ये उत्तर येणार आहे. काय येत आहे बघा मित्रांनो, म्हणजे मॅपमध्ये सांगण्याच्या मागचं एकच रिझन आहे बघा, म्हणजे तुम्ही असंच्या असं लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे. आणि यावर आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो बघा. कोणता प्रश्न विचारला जातो, तो प्रश्न मी पुढे ॲड करून दिलेला आहे. तर क्लिअर या ठिकाणीच करूया, लगेच पहा, 1 मिनिटामध्ये तो प्रश्न तुमचा क्लिअर होईल. बघा तर महाराष्ट्राच्या
म्हणजे महाराष्ट्रातील जे नदी प्रणाली आहे बघा मित्रांनो, तर महाराष्ट्रातील नदी प्रणाली मुख्यत्वे पाहू शकतो आपण. बघा मित्रांनो, सातपुडा पर्वताच्या उत्तरेकडे आणखी एक पर्वत आहे. ठीक आहे, गुजरातपासून तर आपण पाहतो आहे की जवळपास छत्तीसगड, बिहारपर्यंत, झारखंडपर्यंत पसरलेला जो पर्वत आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कोणता पर्वत आहे बघा, तर तो आहे विंध्याचल पर्वत. मित्रांनो, एक आणखी लक्षात ठेवायचं, हा सातपुडा पर्वत पूर्वी नव्हता. पूर्वी सर्वात पहिले पर्वत कोणता होता, विंध्याचल पर्वत. विंध्याचल पर्वतामध्ये प्रस्तरभंग होऊन या ठिकाणी सातपुडा पर्वताची निर्मिती झालेली आहे. विंध्याचल पर्वतामध्ये काय झालं, प्रस्तरभंग झालं आणि काय झालं, सातपुडा पर्वताची निर्मिती झाली. लक्षात ठेवायचा हा कोणता आहे, विंध्याचल पर्वत, विंध्य पर्वत किंवा विंध्याचल पर्वत. चला, क्लिअर येत आहे लक्षात. आता या पर्वत रांगांच्या दरम्यान काही नद्या या ठिकाणी विकसित झालेल्या आहेत, जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो बघा. ठीक आहे, चला तर बघा या ठिकाणी दिसते आपल्याला की मध्य प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी मयक्कल पर्वतश्रेणी पाहायला मिळते बघा. कोणतं, अमरकंटक पठार, अमरकंटकचे पठार आहे. ठीक आहे, कुठे, मयक्कल पर्वतश्रेणीमध्ये. तर त्या ठिकाणी एक नदीचा उगम होतो बघा मित्रांनो, ती आहे कोणती, नर्मदा नदी. बरोबर आहे. तर नर्मदा नदी विंध्याचल पर्वत आणि सातपुडा पर्वताच्या दरम्यान वाहते बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातून 54 किलोमीटरचा तिचा प्रवास आहे बघा. ठीक आहे, येत आहे लक्षात. म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खंबायतच्या आखातामध्ये जाऊन त्या ठिकाणी भडोच या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते बघा. तर ती नदी कोणती आहे, नर्मदा. कोणती नदी येते बघा मित्रांनो, नर्मदा. ठीक आहे, म्हणजे इन डिटेलमध्ये माहिती पाहिली. नर्मदेचा उगम कुठं होतो, अमरकंटक पठारावर होतो बघा. ठीक आहे, नर्मदा नदी कशी आहे, तर पश्चिम वाहिनी नदी आहे बघा. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती, तर नर्मदा नदी. महाराष्ट्रामध्ये फक्त ती नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाहते बघा, आणि ते सुद्धा किती, तर एकूण 54 किलोमीटरचा प्रवास आहे तिचा. किती, एकूण 54 किलोमीटरचा. आणि शेवटी कुठं जाते, तर गुजरातमधील भडोच या ठिकाणी जाऊन ती अरबी समुद्राला जाऊन मिळते बघा. ठीक आहे, तर ही झाली नर्मदा नदी. त्यानंतर बघा आणखी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की जसं आपण पाहतोय मध्य प्रदेशमध्ये, ठीक आहे, मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यातील मुलतई या ठिकाणी एका नदीचा उगम होतो बघा. तर ती नदी कोणती आहे मित्रांनो, तापी नदी. तापी नदी महाराष्ट्रामध्ये पहिले सुरुवातीला येते, 49 किलोमीटर वाहते बघा अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावतीच्या उत्तरेकडे. नंतर पुन्हा ती मध्य प्रदेशमध्ये जाते. मध्य प्रदेशमधील बुरानपूरच्या खिंडेमधून महाराष्ट्रामध्ये ती प्रवेश करते. महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये ती प्रवेश करते आणि नंतर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधून वाहत जाऊन शेवटी ती गुजरातमध्ये जाते. आणि गुजरातमध्ये खंबायतच्या आखातामध्ये जाऊन या ठिकाणी कुठे, सुरत या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर ती नदी कोणती आहे मित्रांनो, तर तापी नदी पाहायला मिळते आपल्याला. कोणती नदी आहे, तापी नदी पाहायला मिळते बघा. येऊन आलं लक्षात. आता तापी नदी महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये 724 किलोमीटर लांब ही नदी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर फक्त 208 किलोमीटरचा तिचा प्रवास आहे बघा. किती, फक्त 208 किलोमीटरचा प्रवास पाहायला मिळतो. क्लिअर. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी दिसेल तुम्हाला की सातमाळा अजिंठा डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. प्रश्न विचारला जातो की कोणत्या नदीमुळे सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगा काय होतात, तर वेगळ्या होतात बघा मित्रांनो. तर काय म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये बघा काय म्हटलंय, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी टेकड्यांवर एका नदीचा उगम होतो, जिला काय म्हटला, दक्षिण भारताची गंगा म्हणतात, तिला वृद्ध गंगा म्हणतात. आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हणजे कोणती आहे, तर गोदावरी नदी. गोदावरी नदी बघा नाशिक, अहिल्यानगर, बघा काय म्हटलंय, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बघा येत्या लक्षात, बीड. ठीक आहे, त्यानंतर येते परभणी. नंतर काय बघा बीड, परभणी आणि नांदेड. आणि नांदेडमधून ती धर्माबाद या ठिकाणावरून तेलंगणामध्ये प्रवेश करते. आणि नंतर बघा गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यामधून वाहत जाते बघा. आणि नंतर आंध्र प्रदेशमध्ये जाऊन या ठिकाणी राजमहेंद्री, बघा लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्न तयार होत आहे बघा. राजमहेंद्री या ठिकाणी जाऊन काय करते, त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करते. कुठे, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. म्हणजे कोणती, तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे, गोदावरी नदी बघा. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे बघा. ठीक आहे, क्लिअर. त्यानंतर बघा काय म्हटलंय, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या दोन डोंगररांगांच्या दरम्यान एक नदीचा उगम होतो बघा. आणि ती नदी कोणती आहे बघा, तर इथं लक्षात येईल, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी. काय म्हटलंय, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील भीमाशंकर, ठीक आहे, या ठिकाणी एका नदीचा उगम होतो. ती आहे बघा मित्रांनो भीमा नदी. तर भीमा नदी पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यातून वाहत जाऊन कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश करते आणि कर्नाटक राज्यामध्ये तिथे जाऊन थांबते. ठीक आहे,
कोणासाठी थांबते बघा मित्रांनो, तर आणखी एक नदी आपल्याला पाहायला मिळते. कोणती पहा, तर शंभू महादेव आणि सह्याद्री पर्वत या दोन पर्वत रांगेच्या दरम्यान एका नदीचा उगम होतो. तर ती नदी कोणती आहे, तर ती आहे कृष्णा नदी. मग कृष्णेचा उगम कुठं होतो, महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रामधील बघा लक्षात ठेवायचं, महाबळेश्वर सातारा या ठिकाणी काय होतं, 1220 मीटर उंचीवर कृष्णा नदीचा उगम होतो बघा मित्रांनो. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कृष्णा नदी या ठिकाणी सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यामधून वाहत जाऊन कर्नाटकमध्ये जाते. आणि कर्नाटकमध्ये जी भीमा आलेली आहे बघा, तर भीमा ही कृष्णेची सर्वात मोठी उपनदी आहे. ठीक आहे. तर मग हे कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, बघा तेलंगणाचा थोडासा भाग आणि शेवटी कुठं, तर आंध्र प्रदेशमध्ये जाऊन या ठिकाणी बघा विशाखापट्टणम या ठिकाणी जाऊन काय करते, तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आणि या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करते. ठीक आहे. तर ही नदी कोणती आहे बघा मित्रांनो, ही आहे कृष्णा नदी. कोणती नदी येते, तर कृष्णा नदी येते बघा मित्रांनो. चला, येत आहे सर्वांच्या लक्षात. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर होत आहे का. आता यावर प्रश्न विचारतो बघा आयोग आपल्याला. कोणता प्रश्न विचारतो मित्रांनो बघा, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. कोणत्या नदीमुळे कोणत्या डोंगररांगा वेगळ्या झाल्या, कोणत्या पर्वतामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली. ठीक आहे. दरवर्षी हा प्रश्न तुम्हाला कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला पाहायला मिळतो. ठीक आहे. हा नकाशा एवढा करून ठेवायचा आहे तुम्हाला. आता या ठिकाणी मी तुम्हाला काही प्रश्न तयार करून देतो बघा मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे की नर्मदा नदीमुळे कोणत्या दोन पर्वतरांगा वेगळ्या झाल्या, विंध्याचल पर्वत, सातपुडा पर्वत. पहिला प्रश्न क्लिअर. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की सातपुडा पर्वतामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली, नर्मदा आणि तापी नदी. दोन्ही पश्चिमोईन नद्या आहेत बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा काय म्हटलंय की तापी नदीमुळे कोणत्या दोन डोंगररांगा वेगळ्या झाल्या, सातपुडा, सातमाळा, अजिंठा डोंगररांग. बरोबर आहे. त्यानंतर बघा सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली, तर तापी आणि गोदावरी या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर गोदावरी नदीमुळे कोणत्या दोन डोंगर रांगा वेगळ्या झाल्या, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट. त्यानंतर बघा हरिश्चंद्र, बालाघाट या डोंगर रांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झालीत, गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी. ठीक आहे. त्यानंतर बघा की भीमा नदीमुळे कोणत्या दोन डोंगररांगा वेगळ्या झाल्या, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव. आणि शेवटचा प्रश्न बघा, शंभू महादेव डोंगर रांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली, तर भीमा आणि कृष्णा. बघा एवढ्या मॅपमध्ये तुम्हाला म्हणजे हे जे खोरे आणि पर्वतरांगा वेगळ्या करणाऱ्या, ठीक आहे, तर या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न आला तर चुकेल नाही बघा मित्रांनो. ठीक आहे. इथं आणखी तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा, कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता बघा, या ठिकाणी सांगतो बघा तुम्हाला. बघा काय म्हटलेलं आहे की अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. नर्मदा नदी आहे, न सा ता सा अ गो ह बा भी म आणि क्रू. ठीक आहे. म्हणजे हा छोटासा एक डायग्राम आहे बघा, आणि तुम्ही सहज पद्धतीने तर कसं लक्षात ठेवू शकता की बघा काय म्हटलेलं आहे, असा उंच पर्वत असतो. पर्वत म्हटलं तर सातपुडा पर्वत आणि खाली नदी. बघा येत्या लक्षात, तापी नदीपासून कोणत्या दोन डोंगररांगा वेगळ्या झाल्या, तर सातपुडा आणि सातमाळा अजिंठा डोंगररांग. त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगररांग. ठीक आहे. आणि बघा हरिश्चंद्र, बालाघाट या दरम्यान कोणती नदी वाहते, गोदावरी नदी वाहते बघा. ठीक आहे. हरिश्चंद्र, बालाघाट आणि कोणती नदी, बघा काय म्हटलंय, भीमा नदी. यामुळे कोणत्या दोन डोंगररांगा वेगळ्या झाल्या, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग. क्लिअर येतं लक्षात. हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव डोंगररांगेच्या दरम्यान कोणती नदी वाहते, भीमा नदी. ठीक आहे. आणि सर्वात शेवटी कृष्णा नदी. बस एवढा छोटा डायग्राम एकदा करून ठेवा बघा मित्रांनो. नसा तासा अगोह बाभी मक्रू. क्लिअर. तर यामध्ये संपूर्ण डोंगररांगा, संपूर्ण नदी प्रणाली, जे मुख्य नद्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात बघा. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये एकच उद्देश घेऊन हे लेक्चर बनवलेलं आहे बघा, की प्रश्नांच्या माध्यमातून ठीक आहे महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न. ठीक आहे. म्हणून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा, प्रत्येक कन्सेप्ट आपण नकाशामध्येच पाहणार आहोत बघा. चला क्लिअर. तर हा प्रश्न संपूर्ण या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. डोंगररांगांसोबत आपल्या नदी प्रणाली सुद्धा जवळपास ठीक आहे मिनिमम या ठिकाणी आपण मॅक्झिमम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राच्या सीमाबाबत खालील विधानांचा विचार करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा, राजकीय सीमा अभ्यासतो ना आपण, तर त्यामध्ये एक छोटासा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बघा. ठीक आहे. की महाराष्ट्राच्या उत्तरेकडे कोणती सीमा आहे, दक्षिणेकडे कोणती सीमा आहे, पूर्वेकडे काय लागलेलं आहे, पश्चिमेकडे काय आहे, वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य काय आहे. तर तो एक छोटासा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 स्टेटमेंट आहे आणि वरीलपैकी बरोबर विधान तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर महाराष्ट्राच्या वायव्य भागात सातमाळा डोंगररांग, गाढा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांग व त्याच्या पूर्वेस गाविलगडच्या टेकड्या आहे.
त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या ईशान्येस दरकेसा टेकड्या आणि पूर्वेस चिरोळ टेकड्या, गायखुरी टेकड्या, भामरागड डोंगर या नैसर्गिक सीमा निर्माण करतात. त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील पठारावर हिरण्यकेशी नदी आणि कोकणात तेरेखोल नदी आहे. तर हे 4 स्टेटमेंट या ठिकाणी दिलेले आहे. योग्य उत्तर या ठिकाणी काय असायला पाहिजे बघा. ठीक आहे, तर तुम्हाला ओळखायचं आहे मित्रांनो. बघा चला, तर एकदा महाराष्ट्रातील नैसर्गिक सीमा तो टॉपिक आपण क्लिअर करूया मित्रांनो. ठीक आहे, चला पहा. ठीक आहे, तर बघा आपला हा महाराष्ट्र आहे. एकदा महाराष्ट्रातील नैसर्गिक सीमा हा टॉपिक नेहमीसाठी क्लिअर करूया. बघा नकाशा काढण्याच्या मागचा एकच उद्देश आहे. ठीक आहे, की लगेच तुमच्या तो पॉईंट लक्षात यायला हवा. ठीक आहे, आणि महाराष्ट्राचा नकाशा काढला की तुम्हाला सह्याद्री पर्वत इथं लक्षातच ठेवायचा. हा आहे तुमचा सह्याद्री पर्वत, कोकण पर्वत आणि पठार. संपलं. आता बघा यामध्ये काय करायचं आहे, महाराष्ट्रातल्या नैसर्गिक सीमा बघायच्या आहेत. तर त्यासाठी बघा एक एक पॉईंट लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे कोणता पर्वत आहे, तर सातपुडा पर्वत आहे. कोणता आहे तो? सातपुडा पर्वत. मगाशी पाहिला आपण की नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती. ठीक आहे, अमरावतीमध्ये त्याला गाविलगड म्हणतात, इकडे धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये त्याला तोरणमाळ म्हणतात. बघा ठीक आहे, हा झाला उत्तरेकडचा. त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेला, तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला आपल्याला काय पाहायला भेटते, मगाशीच आपण पाहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय आहे बघा, तर या ठिकाणी अरबी समुद्र पाहायला मिळते. हे सर्वांनाच माहीत आहे बघा. ठीक आहे, कोणता आहे? अरबी समुद्र. अरबी समुद्र. चला, क्लिअर येत आहे सर्वांच्या लक्षात. त्यानंतर बघा मित्रांनो, आता ओके, आता हे झालं महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे एकदा चेक करूया. तर एक एक आपल्याला टेकडी घ्यायची आहे. बघा काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी खूप साऱ्या छोट्या मोठ्या टेकड्या आहेत, जसं सुरजागड बरोबर आहे. त्यानंतर बघा भामरागड, सुरजागड, भामरागड. त्यानंतर बघा चिरोलगड. कोणता आहे तो? तर चिरोलगड. सुरजागड, भामरागड, चिरोलगड. त्यानंतर बघा गायखुरी टेकड्या. काय म्हणतात? गायखुरी टेकड्या. ठीक आहे, त्यानंतर बघा सानाताला डोंगर. कोणता आहे तो? सानाताला डोंगर. ठीक आहे, ह्या सर्व टेकड्या बघा, हे सर्व काय आहेत, तर टेकड्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा एक येतो आणखी सिरकोंडा डोंगर. बघा कोणता येतो, तर सिरकोंडा डोंगर. चला, येऊन आलं सर्वांच्या लक्षात. तर हे सर्व डोंगर रांगा कुठं पाहायला मिळतात बघा, आपल्या म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये आपल्याला सर्वात जास्त म्हणजे वने पाहायला मिळतात. म्हणजे सर्वात जास्त वनांचा जिल्हा जर म्हटलं तर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा बरोबर आहे. म्हणजे गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 70% क्षेत्रफळावर काय आहे, फक्त वने आहे बघा. ठीक आहे, ते एवढं लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रातला सर्वात जास्त वनांचा जिल्हा जर म्हटलं तर गडचिरोली. ठीक आहे, चला, एवढं झालं उत्तर, पूर्व आणि पश्चिम. त्यानंतर महाराष्ट्राच्या या ठिकाणी बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडची नैसर्गिक सीमा कोणती, तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला बघा काय म्हटलं आहे, पठाराहून वाहणारी एक नदी आहे. ती कोणती आहे? हिरण्यकेशी नदी. कोणती येते? हिरण्यकेशी नदी बरोबर आहे. आणि कोकणातून वाहत येणारी कोणती आहे? तेरेखोल नदी. कोणती आहे? तेरेखोल नदी. बघा येत्या लक्षात, तेरेखोल नदी. झालं. आता तर हे झालं उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. उत्तरेकडे सातपुडा, दक्षिणेकडे पठारावरून वाहणारी हिरण्यकेशी नदी आणि कोकणातून वाहणारी तेरेखोल नदी. पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे खूप साऱ्या टेकड्या आणि डोंगररांगा पाहायला भेटतात. झालं. आता बघायचं आपल्याला उपडोंगररांगा. आता उपडोंगररांगांमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या लक्षात येईल, सर्वात पहिले बघूया महाराष्ट्राची वायव्य दिशा. तर महाराष्ट्राच्या वायव्य दिशेकडे कोणत्या येतात बघा. ठीक आहे, तर सातपुडा पर्वतातील कोणत्या येतात? गाळणा टेकड्या. बघा येत्या लक्षात, गाळणा टेकड्या. त्यानंतर बघा अक्राणी टेकड्या, गाळणा टेकड्या, अक्राणी टेकड्या. ठीक आहे, सातपुडा पर्वतातील ज्या डोंगररांगा आहेत ते आहे अक्राणी टेकड्या आणि गाळणा टेकड्या. हे लक्षात ठेवायचं. गाळणा टेकड्या विचारतात बरोबर आहे. हे झालं वायव्य. त्यानंतर महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला कोणत्या पर्वतरांगा आहे, तर बघा काय म्हटलं आहे? दरकेसा टेकड्या. कोणत्या टेकड्या आहे, तर दरकेसा टेकड्या. वायव्य, ईशान्य. त्यानंतर आग्नेय दिशा जर म्हटली मित्रांनो, तर आग्नेय दिशा असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, की दिशा म्हणजे सहज लक्षात ठेवा बघा. ठीक आहे, कोणती आहे? इरावती नदी. कोणती येते बघा, तर इरावती नदी. बघा येत्या लक्षात, इरावती नदी. किंवा तुम्ही जे छत्तीसगडमधून जे नदी वाहत येते बघा. ठीक आहे, तर इंद्रावती नदी. कोणती आहे? इंद्रावती नदी. तर असं सुद्धा लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे, इंद्रावती नदी.
ठीक आहे, तर असं लक्षात ठेवा इंद्रावती नदी. ओके, कुठं आग्नेयला, बरोबर आहे. तर वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्यला काय आहे महाराष्ट्राच्या, तर अरबी समुद्रच आहे बघा. 4 आणि 4 8ही दिशा या ठिकाणी आपण पाहिल्या, बरोबर आहे. आता यानुसार आपला प्रश्न सॉल्व्ह होतो का चेक करूया. तर वायव्यला काय म्हटलंय त्यांनी, अक्राणी गाळल्या, बरोबर आहे. उत्तरेला सातपुडा म्हटलेला आहे, पूर्वेला सूरजगड, भामरागड, चिरुलगड म्हटलेला आहे बघा, आणि दक्षिणेला हिरण्यकेशी आणि तेरेखोल नदी म्हटलेला आहे. चेक करूया बघा काय म्हटलंय बघा, की महाराष्ट्राच्या वायव्य भागात सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या आणि सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या. अगदी बरोबर, म्हणजे अ नंबरचं स्टेटमेंट बरोबर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांग आहे आणि त्याच्या पूर्वेस अमरावतीमध्ये गाविलगडच्या टेकड्या आहे. हे सुद्धा विधान काय आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या ईशान्येस काय आहे, दरकेसा टेकड्या आणि महाराष्ट्राच्या पूर्वेला चिरोळ टेकड्या, गायखुरी टेकड्या, भामरागड डोंगर, ठीक आहे, या नैसर्गिक सीमा लागलेल्या आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आणि महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडे पठारावर वाहणारी हिरण्यकेशी नदी आणि कोकणात वाहणारी तेरेखोल नदी. तर अगदी बरोबर हे चारही विधान काय आलेले आहे, बरोबर आलेले आहे. म्हणजे काय, अ ब क ड, म्हणजे ऑप्शन नंबर 1 मध्ये तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. बघा, म्हणजे महाराष्ट्रातल्या नैसर्गिक सीमा नकाशामध्ये जे पाहिल्या, तर तो नकाशा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा मित्रांनो. ठीक आहे, चला क्लिअर. बघा कंटिन्यू करूया. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत बघा. ठीक आहे, एकीकडे वनांचा प्रकार दिलेला आहे, दुसरीकडे पर्जन्याचे प्रमाण दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रातली वनं आणि महाराष्ट्रातील पर्जन्य. ठीक आहे, म्हणजे कोणत्या पर्जन्यमानामध्ये कोणत्या प्रकारचे वनसंपदा या ठिकाणी असते बघा. तर मगाशी सुरुवातचा जो पॉईंट आपण पाहिलेला आहे, ठीक आहे, पहिला प्रश्न की आपण पाहिला नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रामध्ये येतात आणि कोकण किनारपट्टीमध्ये सर्वात जास्त पाऊस देतात. ठीक आहे, तर तीच कन्सेप्ट या ठिकाणी लागू पडते बघा. ठीक आहे, चला बघूया काय म्हटलंय पहा, की सदाहरित वने, पानझडी वने, झुडपी वने व काटेरी वने, निम सदाहरित वने, बरोबर. आणि दुसरीकडे दिलेलं आहे बघा, आणि पाऊस मिलीमीटरमध्ये दिलेला आहे बघा. ठीक आहे, 1000 ते 3000 मिलीमीटर, 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त, 600 ते 1000 मिलीमीटर आणि 600 मिलीमीटरपेक्षा कमी. चला, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये जे पावसाचं प्रमाण आहे, तर सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, तर दक्षिण कोकणामध्ये, त्यानंतर उत्तर कोकणामध्ये, आणि त्याहीपेक्षा सर्वात जास्त पाऊस जर म्हटलं तर सह्याद्रीचा घाटमाथा बघा. काय म्हटलेलं आहे, सह्याद्रीचा घाटमाथा. तर इन शॉर्टमध्ये बघूया मित्रांनो, एकदम म्हणजे साध्या पद्धतीने या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करूया. क्लिअर, चला पहा. चला, तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय येतं मित्रांनो, अरबी समुद्र. आता तुमच्या पाठच झाला असेल बघा. आता पुन्हा पुन्हा नकाशा काढण्यासाठी बघा, नकाशा काढायला किती वेळ लागतो आपल्याला, बस सिंपल बिलकुल 5 सेकंदामध्ये तुमचा नकाशा तयार. आणि महाराष्ट्रामध्ये जो काही हवामानाचा आपण या ठिकाणी हे पाहतो, ठीक आहे, विषमता दिसते आपल्याला, किंवा पर्जन्याची विषमता, या संपूर्ण याच्यावर जो मुख्य घटक आहे तो प्रभाव पाडतो बघा, तर सह्याद्री पर्वत. तर सह्याद्री पर्वतामुळे महाराष्ट्रामध्ये असमान पर्जन्याचं वितरण झालेलं आहे. ठीक आहे, तर बघा काय झालेलं आहे मित्रांनो, जेव्हा भारतामध्ये जेव्हा मान्सून वारे येतात, भारतामध्ये काय होतात, जेव्हा मान्सून वारे येतात, तर प्रदीर्घ असा प्रवास करून येतात बघा, पॅसिफिक महासागरावरून, हिंद महासागरावर आणि हिंद महासागरावरून. ठीक आहे, जेव्हा आपण पाहतो अरबी समुद्रामधून, ठीक आहे, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर केरळमध्ये सर्वात पहिले मान्सून येतो, आणि केरळमधून कर्नाटकमधून आपल्या महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, हे वारे येतात. परंतु आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये पसरलेला, ठीक आहे, संपूर्ण भारतामध्ये पसरलेला, पश्चिम किनारपट्टीवर पसरलेला एक पर्वत आहे, ज्याला आपण काय म्हटलंय, पश्चिम घाट, त्यालाच म्हणतात बघा सह्याद्री पर्वत. तर या सह्याद्री पर्वतामुळे काय झालेलं आहे, तर पश्चिम किनारपट्टीवर भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, ठिकाण म्हटलं तर जगातील एकमेव ठिकाण कोणतं आहे, तर मेघालयमधील मोसिनराम. ठीक आहे, परंतु आपण जेव्हा पाहतो की ओव्हरऑल जर पाहिलं पाऊस म्हणजे एका क्षेत्रफळामध्ये किंवा एका प्रदेशामध्ये जर म्हटलं, तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, पश्चिम किनारपट्टीवर सर्वात जास्त पाऊस पडतो बघा. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं. आणि त्यामधीलच एक राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य. मग महाराष्ट्रामध्ये जेव्हा मान्सून येतो बघा, येत आहे लक्षात, महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता हे वारे कसे वाहतात, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात बघा. वाऱ्यांचा गुणधर्म आहे, वारे कसे वाहतात, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे. कन्सेप्ट लक्षात ठेवत चला, कारण प्रश्न कन्सेप्टवर पडणार आहे बघा. ठीक आहे, मग हे वारे महाराष्ट्रामध्ये शिरतात, आणि महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर बघा काय झालं आहे, की मी पहिलेच सांगितलं की हे वारे प्रदीर्घ प्रवास करून आलेले आहेत बघा. ठीक आहे, कशावरून, तर महासागरांवरून. ठीक आहे, बाष्पीभवन. ठीक आहे, आपण म्हणतो ना की वाऱ्यामध्ये बाष्प एकत्र झाल्याच्या नंतर वारे काय होतात, तर हेवी होतात, जड होतात. मग ते वारे जास्त उंच उडू शकत नाही,
मग जेव्हा हे महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये प्रवेश करतात, ठीक आहे, तर समोर पर्वत असल्या कारणानं हे वारे जास्त उंच उडू शकत नाही, कारण या वाऱ्यांमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असते. वाऱ्यामध्ये काय असते, बाष्पाचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे हे वारे उंच उडू शकत नाही. आणि त्यामुळे बघा काय झालेलं आहे, ठीक आहे, थोडं उंच प्रदेशावर गेल्याच्या नंतर, ठीक आहे, काळेकुट्ट अशा ढगांची निर्मिती होते आणि भयानक स्वरूपात पाऊस पडतो. याला काय म्हणतात, मान्सूनचा स्फोट असं म्हटलेलं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, मान्सूनचा स्फोट, विस्फोट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मग आता बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण पाहतो, ठीक आहे, तर काही शाखा आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, मान्सून भारतामध्ये आला, बरोबर आहे, महाराष्ट्रामध्ये पण आला. तर महाराष्ट्रामध्ये याला काय म्हणतात, कोकण किनारपट्टी, आणि इथं कोकण किनारपट्टीचे दोन भाग पडतात. कोणते कोणते, तर बघा याला काय म्हटलेलं आहे, याला म्हटलेलं आहे दक्षिण कोकण. बघा काय म्हटलं आहे, दक्षिण कोकण, आणि याला म्हटलेलं आहे उत्तर कोकण. काय म्हटलेलं आहे, उत्तर कोकण. ठीक आहे, आणि बघा हा आहे सह्याद्री पर्वत आणि सह्याद्रीचा घाटमाथा. सह्याद्रीचा घाटमाथा म्हणजे काय, तर सह्याद्रीचा उंच भाग, ठीक आहे, ज्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो. बघा ठीक आहे, तर जे आपण पाहतो ना की घाटमाथ्याचे जे प्रदेश आहे, ठीक आहे, तर काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो. बघा जवळपास 350 ते 400 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो बघा मित्रांनो. ठीक आहे, कधी कधी 300, 350 ते 400 सेंटीमीटर. तर ते ठिकाणं कोणते आहे बघा, तर बघा लक्षात ठेवायचं आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबुली हे ठिकाण आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हे ठिकाण आहे. ठीक आहे, आणि बघा रायगड जिल्ह्यातील माथेरान हे ठिकाण आहे बघा, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा हे ठिकाण आहे. ठीक आहे, तर हे घाटमाथ्याचे प्रदेश बघा, तर जवळपास 350 ते 400 सेंटीमीटर सुद्धा कधी कधी या ठिकाणी पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली या ठिकाणी. कुठे पाहायला मिळतो आपल्याला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो. ठीक आहे, जवळपास या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे नोंद की 747 सेंटीमीटर एवढा पाऊस या ठिकाणी, या पावसाची नोंद झालेली आहे बघा. कुठे, तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या ठिकाणी. ठीक आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली या ठिकाणी. तर बघा आपण पाहतो की दक्षिण कोकणामध्ये सरासरी पाऊस जर म्हटलं बघा मित्रांनो, तर 250 सेंटीमीटर एवढं लक्षात ठेवा. किती लक्षात ठेवायचं, 250 सेंटीमीटरपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. त्यानंतर उत्तर कोकण जर म्हटलं तर इथं लक्षात ठेवा, तर 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त. किती, 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त. बरोबर आहे. त्यानंतर बघा आपण मगाशीच पाहिलं की सह्याद्रीच्या पूर्वेकडील जो भाग आहे त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हटलेला आहे. काय म्हटलेला आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश म्हटलेला आहे बघा. त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्वेकडचा जो भाग आहे, उताराचा भाग वेगळा, त्याला मावळ प्रांत म्हटलेला आहे बघा. सह्याद्रीच्या पूर्वेकडील हा जो उताराचा भाग आहे तर त्याला म्हटलेला आहे मावळ प्रांत. मावळ प्रांतामध्ये सरासरी 100 सेंटीमीटर पाऊस पडतो बघा. काय म्हटलंय, या मावळ प्रांतामध्ये सरासरी 100 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो बघा. लक्षात ठेवायचं किती, 100 सेंटीमीटर. परंतु थोडं पुढे गेलो आपण तर त्या ठिकाणी काय तयार होते, पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होते बघा. तर त्या ठिकाणी आपण पाहतोय पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये 50 सेंटीमीटर, काय म्हटलेलं आहे, 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो बघा. 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त जिल्हे, 2 जिल्हे लक्षात ठेवायचं, एक आहे अहिल्यानगर आणि एक येतो बघा सोलापूर. ठीक आहे, सोलापूर हा 100% पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येणारा जिल्हा आहे बघा. येत्या लक्षात. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा जेव्हा आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये ज्या उपडोंगर रांगा आहे, ठीक आहे, कोणकोणत्या बघा मित्रांनो, सातमाळ, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव, तर या डोंगर रांगावर थोड्याफार प्रमाणात चांगला पाऊस पडतो बघा. ठीक आहे, चालेल. म्हणजे काय, तर आर्द्र पानझडी वने आणि शुष्क पानझडी वने या प्रदेशामध्ये जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण पाहतो तर जवळपास आपल्याला दिसते बघा की 100 ते 150 सेंटीमीटरच्या दरम्यान पाहायला मिळते. क्लिअर. नंतर जेव्हा हे वारे कुठे येतात तर विदर्भामध्ये येतात. विदर्भामध्ये 2 प्रदेश, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, वराड आणि झाडी. बरोबर आहे. तर मग वराड प्रांतामध्ये आपण जेव्हा पाहतो तर जवळपास सरासरी बघा, लक्षात ठेवा, सरासरी 150 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो पश्चिम विदर्भामध्ये. कुठं पाहायला मिळते, पश्चिम विदर्भामध्ये सरासरी पाऊस किती पडतो बघा, तर 150 सेंटीमीटर एवढा. परंतु जेव्हा आपण विदर्भामध्ये जेव्हा आपण अमरावती जिल्ह्यामध्ये पाहतो तर हा 170 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा थोडा एक जास्त पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आहे. आणि ओव्हरऑल जेव्हा आपण मग पुढे जातो पूर्व विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, तर हा जो एरिया आहे, ठीक आहे, तर या एरियामध्ये वनांचं प्रमाण थोडं जास्त असल्या कारणानं सरासरी इथं आपल्याला पाऊस पाहायला मिळतो बघा 170 सेंटीमीटर एवढा. बरोबर आहे. ठीक आहे, आणि बघा आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कोकण किनारपट्टीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो तर बघा गडचिरोली जिल्ह्यातील हा जो झाडपट्टीचा भाग आहे बघा मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला जवळपास 200-250 सेंटीमीटर एवढा पाऊस या प्रांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो बघा. ठीक आहे, तर हे झालं महाराष्ट्रातील पावसाचं असमान वितरण बघा. येऊन आलं लक्षात.
आणि यावर डिपेंडेड आहे बघा महाराष्ट्रातील वनसंपत्ती, महाराष्ट्रातील मृदा, ठीक आहे. म्हणजे काय, जर पाऊस जास्त असेल तर जांभी मृदा पाहायला मिळते, पाऊस थोडा त्यापेक्षा कमी असेल तर कोणती तांबूस किंवा तपकिरी मृदा पाहायला मिळते बघा, ठीक आहे. आणि त्यानंतर बघा पाऊस एक मध्यम स्वरूपाचा जेव्हा आपण पाहतो की 100-150 सेंटीमीटरच्या दरम्यान, तर त्या ठिकाणी काळी मृदा आपल्याला पाहायला मिळते. येत आहे सर्वांच्या लक्षात, ठीक आहे. तर हे आहे बघा पर्जन्यामुळे वनसंपत्ती असेल किंवा जे मृदांचे प्रकार पडतात, तर हे सर्व डिपेंडेड आहे की त्या एरियामध्ये पाऊस कोणत्या प्रकारचा पडतो बघा, ठीक आहे. चला क्लिअर. आता यावरून आपला प्रश्न आपला सॉल्व्ह होते का चेक करायचा आहे बघा. तर एक सेकंड, तुम्ही उत्तर सांगायचं आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. चला पहा बघा, या ठिकाणी आपण पाहत आहोत आता सदाहरित वने, निम सदाहरित वने, बरोबर आहे, झुडपी किंवा काटेरी वने आणि पानझडी वने, बरोबर. तर सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी कुठं पडणार आहे, तर सदाहरित वनांमध्ये पाऊस पडणार आहे, ठीक आहे. तर ज्याला आपण काय म्हटलं आहे, दक्षिण कोकण असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. सोबतच याला काय म्हणतात, उपोष्ण कटिबंधीय प्रदेश किंवा काय त्यालाच काय म्हणायचं आहे की सह्याद्री पर्वताचा घाटमाथ्याचा प्रदेश, ठीक आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला सदाहरित वने दिसेल. तर सदाहरित वनांमध्ये सर्वात जास्त पाऊस सदाहरित, ठीक आहे, नेहमी हिरवी, बरोबर आहे. मग यामध्ये कोणतं नंबर तुम्हाला सर्वात जास्त दिसतो आहे पहा, ठीक आहे. तर 1000 ते 3000 मीटर, 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त, मिलीमीटरपेक्षा जास्त म्हणजे 300 सेंटीमीटरपेक्षा जास्त. मग सदाहरितला काय लागेल, ऑप्शन नंबर 2 म्हणजे 2 नंबर लागेल बघा. सदाहरित म्हटलं 2. मग अला 2 कुठे कुठे आहे, अला 2 इथं पण आहे, अला 2 इथं पण आहे. मग 3 आणि 4 नंबरचा ऑप्शन काय होणार आहे बघा, या ठिकाणी कट होऊन जाईल, ठीक आहे. नेक्स्ट नंतर बघा, आता त्याच्यानंतरचा चांगला पाऊस कुठं पडतो, निम सदाहरितमध्ये. निम सदाहरित, सदाहरितच्या नंतर निम सदाहरित. निम सदाहरित अरण्य महाराष्ट्रामध्ये कुठं पाहायला मिळते, तर बघा उत्तर कोकणामध्ये, जे आपलं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्हा आहे, बरोबर आहे. तर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला कोणती वने पाहायला भेटतात, निम सदाहरित. मग 3000 पेक्षा कमी कोणता आलेला आहे बघा, तर 1000 ते 3000 मिलीमीटर, 1000 ते 3000. मग डायरेक्ट ड ला 1 बघा, ड ला 1 कुठं घ्यायचा आहे बघा, ड ला 1 इथं पण आहे, ड ला 1 इथं पण आहे. म्हणजे प्रश्न थोडा टफ होत चाललेला आहे बघा, पण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, ठीक आहे. त्यानंतर बघा आता काय म्हटलंय, काटेरी वनामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो, काटेरी वनांमध्ये सर्वात कमी पाऊस. झुडपी किंवा काटेरी वने म्हणजे जो मराठवाड्याचा प्रदेश आहे, महाराष्ट्रामधील मराठवाड्याच्या प्रदेशामध्ये 50 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा कमी पाऊस पडतो बघा. त्यामुळे तिथले जे वनस्पती आहे बघा, म्हणजे जे आपल्याला वनस्पती वृक्ष पाहायला मिळतात मित्रांनो, तर त्या एरियामध्ये पडणारा पाऊस, बरोबर आहे, पाऊस जर खूप चांगला पडत असेल तर झाडांची उंची जास्त, झाडांच्या पानांची जे म्हणजे काय म्हणतो आपल्याला, पानं लहान आहे की मोठी आहे, तर हे कशावर डिपेंडेड आहे की त्या एरियामध्ये पाऊस कसा पडतो. पाऊस अत्यंत कमी पडेल तर त्या ठिकाणी झाडे कसे, खुरटी वनस्पती, बरोबर आहे, काटेरी वने, ठीक आहे, पानं लहान लहान राहतात बघा वनस्पतींची, ठीक आहे. तर मग सर्वात कमी पाऊस कुठं पडतो, ठीक आहे, तर बघा मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर झुडपी व काटेरी सर्वात कमी पाऊस कुठे आहे बघा, 600 ते 1000 मिलीमीटर, 600 मिलीमीटरपेक्षा कमी. म्हणजे काटेरी वनांमध्ये किती, तर 60 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा पाऊस कमी असतो, बरोबर आहे. मग क ला काय लागेल, 4, क ला 4, क ला 4, इथं क ला 3 दिलेला आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 कट होईल बघा मित्रांनो, ठीक आहे. आणि राहिलं काय, तर पानझडी अरण्य, यामध्ये 2 प्रकार पडतात, शुष्क पानझडी वने आणि आर्द्र पानझडी वने, असे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आर्द्र पानझडी वनांमध्ये थोडं प्रमाण जास्त असते बघा पावसाचं, आणि शुष्क पानझडी मध्ये थोडं प्रमाण काय असते, कमी असते, ठीक आहे. तर इथं लक्षात ठेवायचं बघा, पानझडी अरण्यामध्ये तर 600 ते 1000 मिलीमीटर म्हणजे काय, तर 60 ते 100 सेंटीमीटरच्या दरम्यान, ठीक आहे. तर त्याला म्हणायचं पानझडी वने. म्हणजे काय उत्तर येणार आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये, ठीक आहे. बघा कन्सेप्च्युअल जर तुम्ही चालत असाल मित्रांनो, तर तुम्ही सहज पद्धतीने हे प्रश्न सोडवू शकता, ठीक आहे. पाठांतर करावं लागत नाही बघा, ठीक आहे. कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असेल तर बघा, आतापर्यंत आपण या ठिकाणी कोणकोणत्या कन्सेप्ट घेतलेल्या आहेत, तर महाराष्ट्रातील वने, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पर्जन्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील नैसर्गिक सीमा आपण पाहिलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधल्या पर्वतरांगा, महाराष्ट्रातील नदी, ठीक आहे, आणि त्यांचा क्रम
उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी दिसते आपल्याला की महाराष्ट्राचे जे प्राकृतिक विभाग आपण पाहतो, ठीक आहे, कोकण, पठार, पर्वत, ठीक आहे, ते सुद्धा पाहिलेले आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत असाल बघा, परीक्षेला जाता जाता, ठीक आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायच्या आहे, ठीक आहे. आणि बघा मित्रांनो काय करायचं की एक आपला ग्रुप असतो बघा मित्रांनो, आता तुम्ही पाहत आहे ना, तर आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा ही लिंक शेअर करायची आहे बघा तुम्हाला, ठीक आहे, म्हणजे जेणेकरून त्यांचा सुद्धा अभ्यास व्हायला हवा, बरोबर आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक करत चलायचं आहे बघा, ठीक आहे. आणि सोबत बघा नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला जुळायचं आहे, सबस्क्राईब वगैरे करायचं आहे बघा, ठीक आहे, चालेल. तर बघा बघूया पुढचा प्रश्न. तर बघा मित्रांनो या ठिकाणी दिसते आपल्याला प्रश्न क्रमांक 5, ठीक आहे. सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावरून पूर्वेकडे जाणारे मोसमी वारे उष्ण बनतात, त्याचं कारण काय आहे? बघा आत्ताच आपण मोसमी वारे पाहिले की सह्याद्री पर्वताच्या काय म्हटलंय, सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावरून पूर्वेकडे जाणारे मोसमी वारे हे उष्ण बनतात, त्याचं कारण काय? या वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते. हे वारे जेथून वाहतात तो भाग उताराचा आहे. हे वारे अधोगामी होतात, त्यामुळे त्यावरील दाब वाढतो आणि हा भाग अरबी समुद्रापासून दूर आहे. बघा काय म्हटलंय, हा भाग कसा आहे, अरबी समुद्रापासून दूर आहे, ठीक आहे. बघा तुम्हाला इथे एक शब्द दिसतोय अधोगामी. अधोगामी आणि ऊर्ध्वगामी असे दोन शब्द असतात बघा. बघा काय म्हटलेलं आहे, ऊर्ध्वगामी. ऊर्ध्वगामी जर म्हटलं तर वारे असे जातात बघा, बरोबर आहे. आणि अधोगामी जर म्हटलं, अधोगामी तर वारे कसे जाणार, असे सरफेस, ठीक आहे, म्हणजे असे प्लेन स्वरूपात जाईल बघा, ठीक आहे. तर याला म्हणतात अधोगामी आणि ऊर्ध्वगामी. तर बघा काय म्हटलंय, आता आपण सह्याद्री पर्वत पाहिलेलाच आहे, डायग्राम सुद्धा आपल्याकडे तयार आहे, ठीक आहे. तर ते डायग्राम एकदा चेक करून घेऊया आपण, बघा, ठीक आहे ना. चला पहा, हां यस. तर बघा ही डायग्राम आपल्याकडे तयार आहे. कोकणामध्ये पाऊस दिल्याच्या नंतर ही वारे कुठे जातात बघा, सह्याद्री पर्वताला ओलांडून, ठीक आहे, हे सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे उतारावर, ठीक आहे, जातात आणि नंतर मग सरळ जातात बघा, ठीक आहे. म्हणजे जेव्हा पूर्वेकडील उतारावरून ते वारे येतात आणि मग पुढे हे वारे अशा प्रकारचे कंटिन्यू जातात बघा, बरोबर आहे. त्यामुळे ठीक आहे काय झालेलं आहे बघा, म्हणजे काय झालेलं आहे, अधोगामी. ऊर्ध्वगामी तर याला म्हणतात ना, अधोगामी म्हणजे असे आडवे, ठीक आहे, अशा प्रकारचे जातात बघा, ठीक आहे. म्हणजे उत्तर या ठिकाणी तुम्हाला दिसून राहिलं असेल की सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावरून पूर्वेकडे जाणारे जे मोसमी वारे आहे हे काय बनतात, तर थोडे उष्ण बनतात मित्रांनो. कारण ऑलरेडी कोकणामध्ये खूप सारा पाऊस दिल्यामुळे या वाऱ्यांमधलं बाष्पाचं प्रमाण थोडं कमी होते, त्यामुळेच ते पर्वत ओलांडून पूर्वेकडे जाऊ शकतात. आणि पूर्वेकडे गेल्याच्या नंतर काय आहे की खूप उंच उतारावरून ते खाली येतात ना उतारावर, ठीक आहे, आणि पूर्वेकडे जाताना काय होतात, ते उष्ण बनतात. तर त्याचं कारण काय, तर हे वारे अधोगामी होतात, त्यामुळे त्यावरील दाब वाढतो. काय होतं बघा, तर दाब वाढतो. ऑप्शन नंबर काय येणार आहे, तर 3 मध्ये तुम्हाला उत्तर पाहता येईल, करेक्ट आन्सर बघा, ठीक आहे. काय येणार आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये. बघा मित्रांनो व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला एक अत्यंत एक महत्त्वाची एक इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळेल बघा मित्रांनो, ठीक आहे. तर इथं लक्षात ठेवायचं मित्रांनो सर्वांनी की विदर्भ आय.एस. अकॅडमी मार्फत विद्यार्थ्यांना एक स्पेशल कंबाईनची बॅच या ठिकाणी लॉन्च करून दिलेली आहे, ठीक आहे. तर दिसेल तुम्हाला बघा या ठिकाणी इंटिग्रेटेड बॅच आहे 2026-27 साठी जे विद्यार्थी तयारी करत आहे, ज्यामध्ये पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा, ठीक आहे, दोन्ही याची तयारी तुम्हाला संयुक्त रीतीने या ठिकाणी करण्यात येईल. ही बॅच बघा तुम्हाला ऑफलाईनमध्ये सुद्धा जॉईन करता येईल आणि ऑनलाईनमध्ये सुद्धा जॉईन करता येईल, ठीक आहे. तर ही बॅच चालू होत आहे बघा 29 जूनपासून, ठीक आहे, 29 जून 2026 पासून चालू होणार आहे. आणि बॅचचा जो वेळ आहे तो आहे संध्याकाळी 4 वाजताचा बघा, ठीक आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला खूप सारे वैशिष्ट्य बॅचची पाहायला मिळतात. तर या बॅचमध्ये तुम्हाला अनुभवी शिक्षक आहे, ठीक आहे, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला राहणारच आहे बघा, ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी पाहतच आहात, ओके. त्यानंतर बघा संपूर्ण अभ्यासक्रमाचे सखोल अध्ययन आहे, ठीक आहे, किंवा सोबतच पूर्व मुख्य परीक्षा एकत्रित तयारी आपण इथंच पाहिलेलं आहे बघा, ठीक आहे. किंवा करंट अफेअर असेल त्याचं मार्गदर्शन आहे, किंवा मध्यंतरी जे काही गेस्ट आहे त्यांचे तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी राहणार आहे, बरोबर. आणि सोबतच रेकॉर्डेड लेक्चरची सुद्धा उपलब्धता तुम्हाला या ठिकाणी मिळेल, ठीक आहे, बॅच सोबत, बरोबर. आणि बघा जे काही PYQs वगैरे आहे त्या PYQचे विश्लेषण राहणार आहे, सोबत काही टेस्ट राहणार आहे बघा. तर ह्या सर्व वैशिष्ट्ये तुम्हाला या बॅचमध्ये पाहायला मिळतील, ठीक आहे मित्रांनो. तर बघा तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा आहे बघा, ठीक आहे. तर ज्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि बॅच जॉईन करायची आहे. सोबत ज्यांना ऑफलाईन बॅच जॉईन करायची आहे मित्रांनो, तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली सीट बुक करायची आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. चला बघा तर पाहूया पुढचा प्रश्न.
खालील विधाने विचारात घ्यायची आहे मित्रांनो आणि अत्यंत छान असा प्रश्न तुम्हाला दिसतो आहे. महाराष्ट्रातील जे काही खडक प्रणाली आहे किंवा भूशास्त्रीय रचना ज्याला आपण म्हणतो बघा मित्रांनो, ठीक आहे, तर ते नेमकं काय आहे बघूया. तर आर्कियन कालखंडातील खडक महाराष्ट्रातील पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात आढळतात. त्यानंतर बघा काय म्हटलं की ग्रॅनाइट म्हणजे कृष्ण प्रस्तर ज्याला आपण काय म्हटलं ग्रॅनाइट या अग्निजन्य खडकाचे व नीस आणि शिष्ट या रूपांतरित खडकाचे आधिक्य म्हणजे सर्वात जास्त आहे असं जाणवते. आणि नंतर बघा आर्कियन कालखंडातील जो खडक आहे हा अतिप्राचीन खडक आहे असं म्हटलेलं आहे. तर वरील विधानांपैकी योग्य विधान कोणतं ते तुम्हाला निवडायचं आहे बघा, ठीक आहे. तर अ व क, ब व अ, क व ब आणि वरीलपैकी सर्व. तर योग्य विधान कोणतं तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे बघा, ठीक आहे. चला तर तुम्हाला विचार करायचा 5 ते 10 सेकंदामध्ये उत्तर सांगायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. लगेच आपण पाहूया सविस्तर माहिती. चला तर योग्य उत्तर तुम्हाला या ठिकाणी कळायचं आहे बघा, ठीक आहे. चला तर बघा थोडं डिटेलमध्ये पाहूया, ठीक आहे, नेमकं हे काय आहे. तर बघा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो मित्रांनो की महाराष्ट्राचं पठार किंवा महाराष्ट्रामध्ये आढळणारा जो खडक आहे, ठीक आहे, त्याबद्दल जेव्हा आपण माहिती पाहतो तर आपल्याला बेसॉल्टचा खडक आपल्या डोळ्यासमोर येतो बघा, ठीक आहे, आणि सोबत ग्रॅनाइट खडक आपल्या डोळ्यासमोर येतो, बरोबर आहे, ठीक आहे. तर हे संपूर्ण डिपेंडेड आहे बघा कशावर, तर ज्वालामुखीवर डिपेंडेड आहे, ठीक आहे. आपण पाहतो ना की महाराष्ट्रामध्ये एक ज्वालामुखी झाला होता बघा मित्रांनो, ते छोटीशी एक कन्सेप्ट बघून घेऊया, ठीक आहे. बघा या ठिकाणी एक छोटीशी कन्सेप्ट बघायची आहे. चला पहा, एवढी कन्सेप्ट घेऊया आणि नंतर मग लेक्चरमध्ये आपण थांबूया बघा, ठीक आहे. चला हा जो आपल्याला महाराष्ट्र दिसून राहिलेला आहे, ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो यस चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर बघा मित्रांनो महाराष्ट्राचा जो एक पायाभूत खडक किंवा पायाभूत खडक प्रणाली ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते खडक होते बघा, तर आर्कियन खडक आहे बघा, काय म्हटलेलं आहे आर्कियन खडक, बरोबर आहे. त्यानंतर कडप्पा खडक, आर्कियन खडक कडप्पा, बरोबर आहे. त्यानंतर गोंडवान कालखंडातील खडक, बरोबर आहे. त्यानंतर विंध्ययन खडक प्रणाली ज्याला आपण म्हणतो विंध्ययन खडक आहे, बरोबर आहे, ठीक आहे. आणि धारवाड खडक आहे बघा, कोणता आहे तो, धारवाड. तर आंध्र प्रदेशमधील धारवाड नावाचा प्रांत आहे, त्या ठिकाणी सर्वात पहिले हा खडक सापडला होता, म्हणून त्याला आपण धारवाड खडक असं म्हणतो बघा. तर असे 5 प्रकारची खडक प्रणाली महाराष्ट्रामध्ये होती. म्हणजे महाराष्ट्राची जमीन कशापासून बनलेली होती, तर 5 प्रकारच्या खडकांपासून बनलेली होती. असं समजून चला की महाराष्ट्राची ही जमीन आहे आणि या जमिनीवर काय होते बघा, आर्कियन, धारवाड, कडप्पा, ठीक आहे, त्यानंतर काय गोंडवान, ठीक आहे, विंध्ययन अशा प्रकारचे खडक होते. परंतु आपण पाहतो मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये जवळपास 7 कोटी वर्षापूर्वी काय झालेलं आहे, तर 7 कोटी वर्षापूर्वी काय झालेलं आहे, तर एक ज्वालामुखी झाला होता बघा मित्रांनो, ठीक आहे. तर ज्वालामुखी तो कोणता होता, तर भेगीय ज्वालामुखी होता. तर ज्वालामुखीचे मुख्य 2 प्रकार पाहतो आपण उद्रेकानुसार, ठीक आहे. तर भेगीय आणि केंद्रीय, बरोबर आहे. केंद्रीय म्हणजे एकदम खूप मोठा स्फोट होतो बघा, ठीक आहे. आणि भेगीय म्हटलं तर जमिनीला भेगा पडून जो मॅग्मा आहे तो बाहेर येतो, बाहेर आल्यावर त्याला लावारस म्हणतात बघा, ठीक आहे. तर बघा काय म्हटलंय, तर हा एक भेगीय ज्वालामुखी झाला होता, ज्याला आपण काय म्हटलंय, महाराष्ट्रामध्ये कोणता ज्वालामुखी झाला, भ्रंशमूलक. कोणता झालेला आहे बघा, तर भ्रंशमूलक ज्वालामुखी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर आहे, ठीक आहे. तर 7 कोटी वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये भेगीय ज्वालामुखी म्हणजे भ्रंशमूलक ज्वालामुखी म्हणजे महाराष्ट्राला काय पडल्या, तर भेगा पडल्या, महाराष्ट्राच्या जमिनीला काय पडल्या, भेगा पडल्या. आणि मग या भेगांच्या माध्यमातून जो महाराष्ट्रामध्ये जो जमिनीच्या खाली काय तयार झाला होता, मॅग्मा तयार झाला होता. हा मॅग्मा या भेगांच्या माध्यमातून कसा आला, बाहेर आला बघा मित्रांनो, शांततेने बिलकुल, ठीक आहे. आणि जवळपास असं म्हणतात की या भेगा पडल्यामुळे महाराष्ट्राच्या जमिनीला जवळपास भेगा पडल्या आणि 29 वेळा उद्रेक झालेला आहे. किती वेळा झालेला आहे, तर 29 वेळा हा उद्रेक या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो, बरोबर आहे. म्हणजे काय, तर जवळपास 29 वेळा हा असा प्रकारचा उद्रेक झालेला आहे, बरोबर आहे. बघा लक्षात घ्या, हा आहे आपला महाराष्ट्र. तर अशा प्रकारचा 29 वेळा काय झाला, थरावर थर अशा प्रकारचे साचलेत, बरोबर आहे. महाराष्ट्राची ही पश्चिम दिशा आहे, महाराष्ट्राची ही पूर्व दिशा आहे, बघा येऊन लक्षात.
तर 29 वेळा हे थरावर थर साचले, याला काय म्हटलेलं आहे, याला डेक्कन ट्रॅप असं म्हटलेलं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, दख्खनचं पठार असं म्हटलेलं आहे. म्हणजे डेक्कन ट्रॅप म्हणजे काय, तर एकावर एक थर साचलेले आहे म्हणून याला काय म्हटलं आहे, ट्रॅप असं म्हटलेलं आहे. बघा ठीक आहे, तर डेक्कन ट्रॅप. आणि त्यानुसार आपण पाहतो की महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे ठीक आहे या पठाराची जी उंची आहे जवळपास 600 मीटर एवढी आपल्याला दिसते बघा मित्रांनो. आणि महाराष्ट्राच्या पूर्वेला ठीक आहे याचा जो उद्रेक आहे थोडा कमी प्रमाणात झालेला आहे. म्हणजे काय, तर जवळपास 300 मीटर एवढी उंची आपल्याला महाराष्ट्र पठाराची पाहायला मिळते. बरोबर आहे. मग आपल्याला विचारतात की महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती, तर 450 मीटर एवढी. बघा काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती, तर 450 मीटर. पश्चिमेकडे उंची सर्वात जास्त 600 मीटर, पूर्वेकडे उंची सर्वात कमी. तर बघा मित्रांनो काय झालेलं आहे, या ठिकाणी जवळपास 7 कोटी वर्षापूर्वी भेगीय किंवा भ्रंशमूलक ज्वालामुखी तयार झाला. बरोबर आहे. आणि 29 वेळा उद्रेक झाला आणि सरते शेवटी बघा मित्रांनो काय झालेलं आहे, हा लावा बेसिक प्रकारचा होता म्हणून याला काय म्हटलं आहे बघा, तर बेसॉल्ट खडक म्हटलेलं आहे. काय म्हटलं आहे, बेसॉल्ट खडक असं या ठिकाणी याला उद्बोधलेलं आहे. बघा बेसॉल्ट खडक. बरोबर आहे. आता बेसॉल्ट खडक हा कशाचा प्रकार आहे, अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. आपण पाहतो पृथ्वीचा सर्वात मूळ खडक जो आहे तो कोणता आहे, अग्निजन्य खडक आहे. बरोबर आहे. त्यानंतर मग अग्निजन्य खडकापासून प्रकार आपल्याला दिसतात, स्तरित खडक ज्याला जलजन्य खडक म्हणतात. बरोबर आहे, ज्याला गाळाचे खडक म्हणतात, ज्यामध्ये जीवाश्म मोठ्या प्रमाणात आढळते. बरोबर आहे. आणि एक तिसरा प्रकार आहे खडकाचा बघा, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, तर त्याला म्हणतात रूपांतरित खडक. बरोबर आहे. ठीक आहे, तर खडकाचे मुख्य 3 प्रकार. ठीक आहे, चला असं लक्षात ठेवा. तर हा बेसॉल्ट खडक महाराष्ट्रामध्ये काय झाला, तयार झाला. आता या गोष्टीला किती झालेलं आहे, खूप वर्ष झालेलं आहे बघा, 7 कोटी वर्षापूर्वी. बरोबर आहे. म्हणजे आपला जो महाराष्ट्र आपल्याला आज दिसतो, महाराष्ट्राची जमीन कशापासून बनलेली आहे, तर बेसॉल्ट खडकापासून या ठिकाणी जमीन बनलेली आपल्याला दिसते बघा. चला क्लिअर इथपर्यंत. ओके. आता बघा काय झालं की आपण पाहतो की पूर्वेकडे याची उंची कशी आहे, कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्राचे जे पायाभूत खडक आहेत, आर्कियन, कडप्पा, गोंडवान, धारवाड, विंध्ययन, ठीक आहे, हे खडक काय झालेत, तर या लावारसाच्या खाली गाळल्या गेलेत, दबल्या गेलेत. परंतु आता बऱ्याच वर्षापासून काय झालेलं आहे बघा मित्रांनो, ठीक आहे, तर बेसॉल्ट खडकाचं विदारण झाल्यामुळे हे मूळ खडक जे आहेत ते उघडे पडायला सुरुवात झाली. तर आपल्याला हे खडक कुठं कुठं पाहायला मिळतात, तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये. बरोबर आहे. त्यानंतर बघा आपला जो दक्षिण कोकण आपल्याला पाहायला मिळतो, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या एरियामध्ये आपल्याला हे खडक पाहायला मिळतो मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचे बघा लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा पायाभूत खडक जर म्हटला तर तुम्ही लक्षात ठेवायचं उत्तर काय द्यायचं आहे, आर्कियन खडक. कोणता आहे बघा, आर्कियन खडक. क्लिअर. आता हे मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र पठाराची जी निर्मिती झालेली आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे. बघा महाराष्ट्र पठार सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने तुमचा क्लिअर झालेला आहे. क्लिअर. तर बघूया मित्रांनो काय झालेलं आहे पहा. तर इथं दिसते आपल्याला की आर्कियन कालखंडातील खडक महाराष्ट्रातील पूर्वेकडील, आताच सांगितलं मी तुम्हाला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तर या जिल्ह्यामध्ये आढळतात. आत्ता जस्ट पाहायला बघा आपण. ठीक आहे ना. कारण काय, तर त्या ठिकाणी उद्रेक होतानाच काय झालं होतं, तर त्याची उंची कमी होती आणि हजारो लाखो करोडो वर्षांचा कालखंड गेल्यामुळे काय झालेलं आहे, ते विदारण होऊन ते बेसॉल्ट खडकाचं विदारण होऊन ठीक आहे तो खडक वाहून सुद्धा गेला आणि जे आर्कियन कालखंडातील खडक आहे ते उघडे पडलेत. बरोबर आहे. तर हे कुठे येतात, तर भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. आता अ बरोबर पाहिजे आपल्याला, तर अ आणि क बघूया. इथं बघा ऑप्शन नंबर 2 ब आणि अ, इथं क आणि ब, इथं अ दिलेलाच नाही म्हणजे सर्वात पहिले याला कट करा. बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर येणारच नाही. बघा काय म्हटलं, ग्रॅनाइट या अग्निजन्य खडकाचे व नीस आणि शिष्ट या रूपांतरित खडकाचे आधिक्य आपल्याला या ठिकाणी जाणवते. हे सुद्धा बरोबर आहे. कारण खडक उघडे पडले म्हणजेच काय, तर आपण पाहतो वर बेसॉल्ट आणि खाली काय असतो, तर ग्रॅनाइट. बघा येत आहे लक्षात मित्रांनो. म्हणजे ज्वालामुखीचा जेव्हा विस्फोट होतो, बघा मित्रांनो थोडं लक्षात घ्या, ज्वालामुखीचा जेव्हा विस्फोट होतो तेव्हा बाहेर तो आल्याच्या नंतर त्याला काय म्हटलेलं आहे, बेसॉल्ट. काय म्हटलेलं आहे बघा, तर बेसॉल्ट खडक असं म्हटलेलं आहे. आणि जो मॅग्मा जमिनीच्या आतमध्येच थंड होतो बघा, जो मॅग्मा जमिनीच्या आतमध्येच थंड होतो, तर अशा लावारसापासून बनलेल्या किंवा मॅग्मापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात, ग्रॅनाइट असं म्हणतात. बघा काय म्हणतात त्याला, ग्रॅनाइट असं म्हणतात. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. जमिनीच्या बाहेर आला बेसॉल्ट, जमिनीच्या आतमध्ये आहे ग्रॅनाइट. ठीक आहे. तर असं लक्षात ठेवायचं. तर हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे, बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब दोन्हीही बरोबर. मग अ आणि ब इथं बरोबर दिलेला आहे का, नाही. मग याला सुद्धा कट करा. इथं अ बरोबर दिलेला आहे पण ब दिलाच नाही. बघा येत आहे लक्षात. त्यानंतर इथं ब बरोबर दिला, अ पण दिलेला आहे. याला वेटिंगवर ठेवा म्हणजे एक तर 2 येईल किंवा वरीलपैकी सर्व उत्तर येईल आपलं. ठीक आहे. आर्कियन कालखंडातील खडक हा अति प्राचीन खडक आहे. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा,
की जे आपण 5 प्रकारचे खडक सांगितलेले आहे, बरोबर आहे. तर त्या 5 प्रकारच्या खडकामध्ये महाराष्ट्राचा पायाभूत खडक सांगितलेला आहे कोणता, आर्कियन, म्हणजे हा सर्वात प्राचीन खडक आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो बघा. ठीक आहे, चला येऊन आलेला आहे. तर सर्वात प्राचीन खडक कोणता आहे, आर्कियन कालखंडातील खडक हा सर्वात प्राचीन खडक मानला जातो. तर क सुद्धा बरोबर आहे बघा. म्हणजे अ ब क तीनही बरोबर पाहिजे. अ ब आहे, क इथं दिलेलंच नाही, म्हणजे काय येणार, वरीलपैकी सर्व बरोबर. ऑप्शन नंबर 4 मध्ये तुम्हाला हे उत्तर पाहायला मिळते बघा मित्रांनो. चला येऊन आलेलं आहे सर्वांच्या लक्षात बघा. तर अत्यंत इम्पॉर्टंट असं हे लेक्चर होत आहे बघा मित्रांनो. म्हणजे भूशास्त्रीय रचना असेल, महाराष्ट्रातील पठार असेल, ठीक आहे, महाराष्ट्रातील नद्या असेल, तर सर्व आपण या ठिकाणी टॉपिक क्लिअर करत आहोत. प्रश्नांच्या माध्यमातून महाराष्ट्र भूगोल या ठिकाणी पूर्णपणे कव्हर करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत बघा मित्रांनो. ठीक आहे, तर व्यवस्थित तुम्हाला शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. आणि बघा त्यानंतर एक प्रश्न आपल्याला दिसतो मित्रांनो की चुकीचा पर्याय निवडायचा आहे. काय करायचं आहे, चुकीचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. ओके, चला. तर 4 स्टेटमेंट दिलेलं आहे आणि हा नकाशा आपण पाहिलेला आहे बघा. ठीक आहे, ही माहिती पाहिलेली आहे. तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. बघा काय म्हटलंय, भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगरांच्या दरम्यान आहे. गोदावरी नदीचे खोरे सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगरांच्या दरम्यान आहे. तापी नदीचे खोरे सातमाळा अजिंठा आणि सातपुडा डोंगरांच्या दरम्यान आहे. आणि कृष्णा नदीचे खोरे शंभू महादेव डोंगररांग आणि सातमाळा अजिंठा डोंगररांगांच्या दरम्यान आहे. तर यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. फक्त अ, फक्त ड, फक्त अ आणि ब आणि क. ठीक आहे, तर चुकीचं कोणतं आहे ते ओळखायचं आहे. ठीक आहे, इथं आपण पाहिलं होतं हा आहे सह्याद्री पर्वत, त्यानंतर हा सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव, आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दिसते आपल्याला सातपुडा पर्वत. बघा काय म्हटलं आहे, सातपुडा, बरोबर आहे, सातपुडा पर्वत बरोबर आहे. त्यानंतर कोणता आहे बघा, तर हा आहे सातमाळ, त्यानंतर हा आहे अजिंठा, आत्ताच पाहिलेला आहे आपण. त्यानंतर हरिश्चंद्र बरोबर आहे, त्यानंतर बालाघाट आणि शंभू महादेव. चला क्लिअर. आणि यामध्ये आपल्याला नद्या पाहायला भेटतात बघा. ठीक आहे, कोणकोणत्या नद्या आहे, तर ही आहे तापी नदी बरोबर आहे. त्यानंतर बघा गोदावरी नदी, बघा तापी, त्यानंतर आहे गोदावरी नदी बरोबर आहे. त्यानंतर भीमा नदी बघा कोणती येते, भीमा, आणि नंतर येते बघा कृष्णा नदी. बघा येत आहे लक्षात, कोणती आहे, कृष्णा. यावरून तुमचा प्रश्न सॉल्व्ह होते बघा. बस एवढ्याच. बघा हा जो नकाशा आपण इथं पाहिला, तर एवढं करायचं बघा. पहिले पाहूया, भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांगेच्या दरम्यान आहे. भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवाच्या डोंगररांगाच्या दरम्यान आहे का, यस, पहिलं विधान बरोबर. त्यानंतर बघा गोदावरी नदीचे खोरे सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाटच्या दरम्यान आहे. गोदावरी नदीचे खोरे सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाटच्या दरम्यान आहे, हे सुद्धा बरोबर आहे बघा. ठीक आहे, येऊन आलं सर्वांच्या लक्षात. त्यानंतर बघा तापी नदीचे खोरे कुठं आहे, सातमाळा अजिंठा आणि सातपुडा डोंगररांगाच्या दरम्यान आहे. कोणाचे, तापीचे. तापी नदीचे खोरे सातमाळा अजिंठा आणि सातपुडा डोंगररांगेच्या दरम्यान आहे का, यस, अगदी बरोबर. म्हणजे तीनही विधानं बरोबर. आणि कृष्णा नदीचे खोरे शंभू महादेव डोंगर आणि सातमाळा अजिंठा डोंगररांगेच्या दरम्यान आहे. कृष्णा नदीचे खोरे शंभू महादेवाची डोंगररांग आणि सह्याद्री पर्वत या दोघांच्या दरम्यान आहे. पण इथं काय म्हटलं आहे, कृष्णा नदीचे खोरे शंभू महादेवाची डोंगररांग आणि सातमाळा अजिंठा डोंगररांग म्हटलेलं आहे. इथं आपल्याला पाहिजे होतं सह्याद्री पर्वत, मुख्य सह्याद्री पर्वत, आणि उपडोंगररांग कोणती पाहिजे, शंभू महादेव. परंतु इथं त्यांनी प्रॉब्लेम केलेला आहे, म्हणजे चुकलेलं काय आहे, ड. मग चुकीचा पर्याय शोधा, फक्त ड, ऑप्शन नंबर 2. बघा काय उत्तर येत आहे, फक्त ड, म्हणजे ऑप्शन नंबर 2 मध्ये तुमचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा. ठीक आहे, तर मित्रांनो बघा या ठिकाणी जवळपास आपण 7 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहे आणि जवळपास 8 ते 10 टॉपिक महाराष्ट्राच्या भूगोलाचे आजच्या सेशनमध्ये आपण कंप्लीट केलेले आहे. कमीत कमी आपण पाहू शकतो की जवळपास 8 ते 10 टॉपिक पूर्णपणे कव्हर झालेले आहेत बघा. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. मी तुम्हाला महत्त्वाचे जे काही टॉपिक होते ते तुम्हाला क्लिअर करून दिलेले आहे. आता हा जो प्रश्न या ठिकाणी सोडवला, तर या प्रश्नाचा नकाशा ऑलरेडी आपण इथं काढलेला आहे बघा. ठीक आहे, बघा डिटेलमध्ये आपण पाहू शकतो.
यस यस इथं नाही, अगोदरच्या प्रश्नामध्ये दाखवतो बघा तुम्हाला. बघा इथं हा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण पाहिलं ना आताच की तापी नदीचं खोरं सातपुडा आणि सातमाळा अजिंठा डोंगररांगेच्या दरम्यान आहे. हा नकाशा डिटेलमध्ये पाहिलेला आहे. तर सुरुवातपासून मी तुम्हाला सांगतो बघा, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे इथून आपण काय पाहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये हवामान, महाराष्ट्रातील हवामान आपण आज क्लिअर केलं. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील डोंगररांगा आणि महाराष्ट्रातील नद्यांचे खोरे. ठीक आहे, हा एक पॉईंट क्लिअर केला या ठिकाणी. झाले 2 टॉपिक. त्यानंतर तिसरा टॉपिक बघा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. त्यानंतर चौथा टॉपिक महाराष्ट्रातील पर्जन्य. ठीक आहे, पाचवा टॉपिक बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे वाऱ्यांच्या दिशा आहे किंवा महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचे वारे वाहतात, बरोबर आहे. त्यानंतर सहावा टॉपिक या ठिकाणी दिसेल तुम्हाला की सहावा टॉपिक महाराष्ट्रातील भूशास्त्रीय रचना. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रातील बेसॉल खडकापासून बनलेलं बेसॉलचं पठार. ठीक आहे, किंवा त्याच्या आधी कशा प्रकारचे खडक आपल्या महाराष्ट्रामध्ये होते तर ते खडक म्हणजे महाराष्ट्रातील भूशास्त्रीय रचना. हे झाले 6 ते 7 टॉपिक. आणि हा एक टॉपिक या ठिकाणी पाहायला बघा पुन्हा की महाराष्ट्रातील डोंगररांगा, महाराष्ट्रातील पर्वतरांगा आणि त्यांच्या दरम्यान कोणकोणत्या नद्यांची खोरी. तर मित्रांनो बघा खूप सारा प्रयत्न केलेला आहे आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा. ठीक आहे, आणि बघा काय करायचं आहे, हे लेक्चर तुम्हाला पूर्ण बघायचं आहे, 100% सुरुवातपासून शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि लेक्चर आवडलं तर नक्की सर्वांनी या ठिकाणी काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो, आणि सोबत तुमच्या मित्रांना सुद्धा काय करायचं आहे, शेअर करायचं आहे बघा. ठीक आहे, तर मित्रांनो बघा हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 मध्ये राहिलेले सर्व टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करूया बघा. ठीक आहे, चला तर मित्रांनो थँक्यू सो मच.